आज आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे ज्याने सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये नामवंत अशी कामगिरी करून दाखवलेली आहे, ज्यांचं नाव आहे कल्याणी पाटील मॅडम. सध्या तर कॉम्प्युटर आयटीचा जमाना आहे. काय सिव्हिल इंजिनिअरिंग करून फायदा आहे, काय मेकॅनिकल, काय इलेक्ट्रिकल करून फायदा आहे, याचा पुढे काय फायदा होतो की नाही. 10वीला आपल्याला तेवढी क्लॅरिटी नसते गोष्टींची की आपल्याला डिप्लोमा करायचं आहे, 11वी 12वी करायचं आहे. आपण करतो काय ना, आपले मित्र जिकडे चालले तिकडे आपल्याला जायचं असतं. तर मी जेव्हा 10वीत होते तेव्हा माझी एक गोष्टीची क्लॅरिटी होती की मला गव्हर्नमेंट जॉब करायचा आहे. अभ्यास केलं, यश मिळेल, यश मिळालं लोक ओळखायला लागतील, तुम्हाला रिस्पेक्ट मिळायला लागतं तुमच्या क्लासमेट्सकडून म्हणा, तुमच्या टीचर्सकडून म्हणा. तर ती एक यशाची ना नशा चढत जाते तुम्हाला. की तुमचा डिप्लोमा पासून तर आता 3 गव्हर्नमेंट जॉब पर्यंत हा सक्सेसफुल प्रवास, याबद्दल थोडं 2 शब्द सांगा. ड्रीम्स किती असू दे पण ते सत्यात उतरवण्यासाठीची मेहनत आणि सगळे सर्कमस्टन्सेस आणि लक, ओके, हे महत्त्वाचं आहे. मी दर 15-15 मिनिटांनी गोळ्या घेऊन पेपर दिला होता. फर्स्ट राऊंडमध्ये COEP अलॉट झालं होतं आणि आय वॉज ऑन क्लाउड. सर्वच विद्यार्थ्यांना COP मध्ये प्लेसमेंट मिळतं की नाही? जसं आपण म्हणतो स्वप्न सत्यात उतरली की माणूस रिलॅक्स होतो. एक रॉयल लाईफ जी म्हणता ना आपण, ती 100% तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब नंतर मिळणार आहे. डिप्लोमाला आणि डिग्रीला असताना कधी तुम्ही कॉमन ऑफ वगैरे केलेलं आहे का, किंवा बंक वगैरे मारलेलं आहे का? पण खरंच कॉलेज सुद्धा आपल्या करिअरबद्दल किंवा आपल्या भविष्याबद्दल खरंच मॅटर करतं. कारण ते कितपत की विद्यार्थ्यांनी डिप्लोमाला असताना किंवा इंजिनिअरिंगला असताना असे कोणते कोर्सेस करायला पाहिजे की जेणेकरून सिव्हिल डिप्लोमा झाल्यानंतर किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्यांना प्रायव्हेट सेक्टरमध्ये स्कोप वगैरे राहील. तसे कोणकोणते कोर्सेस आहेत? ते पहिलं फेल्युअर होतं माझं लाईफमधलं, एवढं जे मला एकदम असं हार्डली हिट झालं होतं. त्याच्या आधी मी फेल्युअरच एक्सपिरियन्स केलेलं नव्हतं. कारण फेल्युअर ना तुम्हाला हंबल बनवतं. मला ते फेल्युअर म्हणजे आलं माझ्या वाट्याला, तर मला त्याने यशाची अजून किंमत करायला शिकवलं. तुमचा अभ्यास असो किंवा प्रयत्न असो कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठीचे, यू शुड बी कन्सिस्टंट. म्हणजे फेल्युअर्स येतील पण त्यातून उठून उभं राहायचं आणि परत प्रयत्न सुरू करायचे. सो कन्सिस्टंट राहा. कन्सिस्टंटली जर तुम्ही करत गेलात ना गोष्टी तर मिळतात, म्हणजे मिळतात गोष्टी, ओके, बट थांबायचं नाही.